पंतप्रधानांची आज पुणे, सोलापूर आणि कराडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होतीये। सोलापूरमध्ये दुपारी राम सातपुतेंसाठी मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर तिकडे सोलापूर नंतर साताऱ्याच्या कराडमध्ये उदयनराजे भोसलेंसाठी मोदी सभा घेत आहेत। संध्याकाळी पुण्यामध्ये महायुतीच्या 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार आहेत। त्यामुळे एकूणच आज दिवसभरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे। 4 उमेदवारांसाठी पुण्यात सभा, त्याचबरोबर उदयनराजेंसाठी साताऱ्यामध्ये सभा, कराडमध्ये, त्याचबरोबर राम सातपुतेंसाठी सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात। आधी सोलापूर, मग सातारा आणि त्यानंतर पुणे अशा नरेंद्र मोदी यांच्या 3 सभा आज महाराष्ट्रामध्ये होतात। आणि याच विषयी अधिक अपडेट्स देण्यासाठी पुण्यावरनं प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत सोलापूरवरनं प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत आणि साताऱ्यामधनं सुद्धा प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत। थेट जाऊयात, पुण्यामधनं ज्ञानेश्वर आहेत आपल्यासोबत, त्याचबरोबर ओम देशमुख सुद्धा आहेत आणि विक्रांत शिंदे सुद्धा आपल्यासोबत। सगळ्यात आधी आपण जाऊयात ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आज पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, त्यांची सभा होणार आहे, कसं एकूण चित्र पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं? गुरु, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून पुणे लोकसभेकडे पाहिलं जातंय। गेल्या 2 निवडणुकांमध्ये 2014 आणि 19 मध्ये भाजपनं पुणे लोकसभेवरती वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। आधी 2014 साली आणि 19 साली दोन्ही निवडणुकां भाजप जिंकल्या होत्या। यावेळची निवडणूक भाजपसाठी काही प्रमाणात आव्हानात्मक ठरू शकते अशा प्रकारची स्थिती आहे। भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित अशा प्रकारची तिहेरी लढत यावेळेला होणार आहे। या अनुषंगानं आज पुण्यातल्या वानवडी परिसरातल्या रेसकोर्समध्ये संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी सभेला संबोधित करतील। भव्य अशी तयारी भाजपकडनं, महायुतीकडनं करण्यात आली आहे। पुणे असेल, मावळ असेल, बारामती असेल, शिरूर असेल, या 4ही मतदारसंघाचे प्रतिनिधी, लोकसभेचे महायुतीचे उमेदवार या सभांना उपस्थित असतील। यासह प्रमुख नेते या सभांना हजर असतील अशा प्रकारची माहिती आहे। राजकीय दृष्ट्या पुण्याचं महत्त्व सध्या भाजपसाठी अनेक विविध अंगांनी बघायला गेलं तर महत्त्वाचं असणार आहे। गिरीश बापट, यानंतर मुक्ता टिळक या भाजपचे हे जे काही महत्त्वाचे शिलेदार होते ते या निवडणुकीमध्ये अनुपस्थित आहेत। त्यांचं निधन झाल्यानंतर ही भाजप महत्त्वाची निवडणूक लढतोय। कसब्यामधला अपवाद भाजपसाठी जो साठी महत्त्वाची आहे। इथले माजी महापौर पुण्याचे मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी भाजपकडनं उमेदवार असणार आहेत। त्यांच्या समोर काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर, जे कसब्यामध्ये भाजपचा पराभव करून खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचे राजकीय नेते म्हणून समोर आले होते, त्यांचं आव्हान असणार आहे। आणि तिसऱ्या बाजूला मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे हे यांचं सुद्धा आव्हान भाजपसमोर असणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे लोकसभेची जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे। आणि या सगळ्या अनुषंगानं आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी रेसकोर्सवरील सभेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे या सभेमधून ते नेमका कुणावर हल्ला चढवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण गेली अनेक वर्षे पुणे हा पवारांचा बालेकिल्ला समजला जात होता। पुण्याची महापालिका असेल, लोकसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा बँका असतील किंवा सहकारी संस्था असतील, या सगळ्यांमध्ये पवारांचं वर्चस्व होतं। ते हळूहळू मोडीत काढण्याचं काम भाजपकडनं आणि देवेंद्र फडणवीसांकडनं होते। या सगळ्या अनुषंगानं आज पंतप्रधानांच्या सभेमध्ये नेमका कुणावर राजकीय टीका होते हे पाहणं महत्त्वाचं असणार अर्थात। आणि आज ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत तेव्हा एक पवार सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहेत, ही गोष्ट सुद्धा विसरून चालणार नाही। पुढे जाऊयात, बारामती जिंकण्यासाठी महायुतीनं जोर लावलेला आहे। सुनेत्रा पवारांसाठी मोदी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरत आहेत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे। बारामती लोकसभा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न पूर्ण होणार का हे आता बघायचं। तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षामध्ये आज नरेंद्र मोदी यांची एंट्री होते। त्यामुळे स्वाभाविक आहे की देशभरातल्या माध्यमांचं, देशभरातल्या राजकीय वर्तुळाचं चित्र, लक्ष हे आता अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे असणार आहे। थेट जाऊयात, ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, हाय व्होल्टेज लढत देशभरातली आणि आज तिथे मोदींची एंट्री होते। बरोबर आहे गुरु, तू म्हणतोस ते खरं आहे। देशाचं लक्ष लागलेली बारामती लोकसभेची निवडणूक आहे आणि बारामती लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुनेत्रा पवारांसाठी सभा घेणार आहेत। भाजपचं अनेक वेळा भंगलेलं स्वप्न
यंदा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निमित्तानं पूर्ण होतंय का हे पाहायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे जे प्रयत्न आहेत ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महायुतीचे जे अनेक वर्षांपासून बारामती लढवण्यासाठीचे वेगवेगळे प्रयत्न पाहिले जे आपण फेल ठरल्याचं पाहिलं, मात्र यंदा अटीतटीची लढत होणार आहे आणि महायुतीला विश्वास आहे की घड्याळ चिन्हावर उभ्या असलेल्या महायुतीच्या सुनेत्रा पवार यंदा निवडणूक जिंकतील आणि त्याच्यासाठीची ही प्रयत्नांची सगळी पराकाष्ठा सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात जेव्हा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी भाषण करतील तेव्हा त्या भाषणातले नेमके मुद्दे कोणते असतील, ते पवारांवर काही टीका करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण काल शरद पवार यांनी सासवडमध्ये जे भाषण केलं त्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली। त्या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काही उत्तर देतात का हेही पाहावं लागेल। बारामतीचा प्रचार करण्याच्या अनुषंगानं पंतप्रधानांच्या भाषणात बारामतीतल्या मतदारांना आवाहन करण्यासाठी कोणते मुद्दे असतील याकडे विशेषतः लक्ष लागलेलं आहे। अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जानकर, अमित ठाकरे असे सगळे महायुतीचे जे नेते आहेत ते आज मंचावर आपल्याला पाहायला मिळतील आणि या सगळ्या नेत्यांची ताकद ही बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे उभा करण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीचा पाहायला मिळेल। मात्र आज मोदींची जी सभा होणार आहे त्या सभेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातलं काय चित्र बदलतंय, मतदारांवर ते कितपत प्रभाव पाडू शकतात आणि विजयाची वाट सोपी करू शकतात का हे पाहावं लागेल। गुरुप्रसाद अर्थात आणि भाजपकडनं सुरुवातीपासूनच ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी असा करण्याचा प्रयत्न आहे आणि अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेतात। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या विश्लेषणासाठी। तर यासोबतच श्रीरंग बारणे आणि आढळराव पाटील यांच्यासाठी सुद्धा आज नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। मावळमधनं श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर शिरूरमधनं शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते। पुणे लोकसभा मतदारसंघात जरी असली तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बॉर्डरला असल्यामुळं सर्वाधिक जास्त ओघ आणि प्रेक्षक हे शिरूर लोकसभा मतदारसंघातली तिथं येणं अपेक्षित आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघ तिथं लागून आहे, अगदी टच आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात हडपसर असेल, बारामती असेल, शिरूर, हवेली आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड सगळ्या भागातून तिथं लोक येणार आहेत आणि मला वाटतं ती जागा पुरणार नाही अशा प्रकारची उपस्थिती तिथं गर्दी असणार आहे। तर आज जशी नरेंद्र मोदी यांची सभा ही बारामतीसाठी आणि पुण्यासाठी महत्त्वाची आहे, तशीच ती शिरूर आणि मावळसाठी सुद्धा महत्त्वाची आहे। याविषयी अधिक बोलूया, विक्रांत शिंदे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विक्रांत, श्रीरंग बारणे आणि आढळराव पाटील यांच्यासाठी सुद्धा आज नरेंद्र मोदी यांची सभा होते। खरं तर भाजपच्या मित्रपक्षांचे हे दोन उमेदवार आणि त्यांच्यासाठी सुद्धा आज नरेंद्र मोदी सभा घेतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात सभा घेत आहेत। अर्थात ते पुण्यात सभा घेत आहेत म्हणजे ती पुणे लोकसभा मतदारसंघापुरती मर्यादित नाहीये, तर त्याच्या आजूबाजूचे जे मतदारसंघ आहेत म्हणजे जसं बारामती विषयी आपण बोललो तसंच शिरूर आणि मावळ हे जे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे ते जे उमेदवार आहेत म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील असतील किंवा श्रीरंगाप्पा बारणे असतील, या दोघांचा सुद्धा प्रचार जो आहे तो आज नरेंद्र मोदी आजच्या सभेतून करताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर ही जी सभा आहे या सभेमध्ये नेमके कोणते मुद्दे नरेंद्र मोदी मांडतायत, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणते मुद्दे मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिरूरमध्ये जी लढत आहे त्या लढतीविषयी बोलायचं झालं तर तिथे आता विद्यमान खासदार असलेले अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत, तर त्यांना आव्हान असणार आहे ते महायुतीच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचं। त्याच्यामुळे नेमके कोणते मुद्दे शिरूर संदर्भात काही वेगळे मुद्दे किंवा केवळ शिरूरला धरून काही मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडतायत का, शिरूरच्या प्रचारासाठी काही वेगळे मुद्दे मांडतायत का आणि मावळसाठी काही वेगळे मुद्दे मांडतायत का। मावळचा विचार करायचा झाला तर संजोग वाघेरे हे महाविकास आघाडीकडून मैदानात आहेत, तर श्रीरंगाप्पा बारणे हे महायुतीकडून। संजोग वाघेरे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते, त्यामुळे त्यांची सुद्धा ताकद त्या भागात चांगली आहे। आणि जसं अगदी काही वेळापूर्वी आपण माहिती देत होतो की पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसर हा खरं तर शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता, त्यानंतर आता पवार घराणं हे दोन गटात विभागलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे यावेळेसच्या निवडणुकीमध्ये ठरणार आहे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसर हा नेमका कोणत्या पवारांचा आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचीच असणार आहे।